हाय हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती दीप अमावस्या संदर्भात असणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा, कारण हाच तो दिवा असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो आणि जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवतो। म्हणूनच या दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे। तर आता दीप अमावस्येनिमित्त काय सेवा करायची आहे हे सविस्तररित्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे। आता दीप अमावस्या असल्यामुळे आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आणि त्या संबंधीचाच व्हिडिओ आहे। हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो, त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा उपाय करावा। फक्त ज्यांना मासिक धर्म असेल, ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल ते हा उपाय करू शकत नाही। इच्छा असेल तर ज्यांना मासिक धर्म असेल त्या घरामध्ये दुसरी एखादी महिला असेल तर तिने मुलांवरून ओवाळलं तरीही चालेल। मग ती काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, आजी असेल तरी पण चालेल। पण शक्यतो हा उपाय कोणी करावा तर फक्त आणि फक्त आईनेच करावा। अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरं ऑप्शन ठरवू शकतो तर असो। आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आता मुलांवरून काय ओवाळायचं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कुठेही स्किप करू नका। आता आपण प्रथम जाणून घेऊया दीप अमावस्या ही कधी आहे। मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होत आहे व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती ही रात्री 11:06 होणार आहे। तर आपण दीप अमावस्या 12 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी या दिवशी साजरी करणार आहोत। बघा, दीप अमावस्या म्हटलं तर दिव्यांची वगैरे पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये जे कुठले दिवे आहे ते स्वच्छ घासले पुसले जातात। त्यांची पूजा करून आपल्या घरामध्ये लख्ख प्रकाश कायमस्वरूपी राहावा, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा, हे सगळं काही आपण मागणी त्या ठिकाणी करत असतो। सकारात्मकतेने आपलं आयुष्य भरून जावं अशी ही प्रार्थना आपण आजच्या दिवशी करत असतो। त्यातल्या त्यात अमावस्या असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे, आराधना करायची आहे। म्हणूनच आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर आता मुलांसाठी काय करायचं आहे तर बघा, मुलांसाठी आपल्याला कणकेचे दिवे उतरवून टाकायचे आहेत। 5 कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। एक तर तुम्ही 5 बनवू शकतात, 11 बनवू शकतात, 21 बनवू शकतात। अगदी तुम्ही वेळेवर व्हिडिओ पाहत असाल तर मग कमीत कमी तुम्ही एक जरी दिवा बनवला तरी चालणार आहे, पण कणकेचाच असावा। हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता कणकेचे दिवे बनवत असताना आपल्याला गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठापासून दिवे बनवायचे आहे। हा दिवा बनवत असताना जर तुमची इच्छा असेल तर त्या पिठामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकतात आणि थोडंसं काळे तीळ जे आहे ते देखील टाकू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकतात आणि मग तुम्ही फक्त हळद आणि पिठाचे दिवे बनवले आणि त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरीही चालणार आहे। थोडेसे काळे तीळ असं जरी केलं तरी चालू शकतं। आता दिवे कशा पद्धतीचे बनवायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस साधारण 6:30 किंवा 7 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात। तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला एक मूल असेल तर त्या मुलासाठी किंवा 2 मुलं असेल तर त्या मुलांसाठी म्हणजेच तुम्ही अशा पद्धतीने दिवे करू शकता। आता प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे दिवे बनवण्याची गरज नाही। जसे इतर उपाय जे आहेत ना, आपण प्रत्येकासाठी वेगवेगळं करतो, तशा पद्धतीने या ठिकाणी वेगळं घेण्याची गरज नाही। हेच 5 जे दिवे बनवले आहेत तेच तुम्ही दोन्ही मुलांवरून उतरवू शकता किंवा उतरवले तरीही चालणार आहे। आता दिवे उतरवताना काय करायचं, मुलाला बसण्यासाठी आसन द्यायचं। मुलगा असो व मुलगी असो, या ठिकाणी शब्दशः अर्थ घेऊ नका। मुलगा मुलगी आपल्याला दोघांबद्दलही तितकंच माया असते, तितकंच प्रेम असतं। मग वयाच म्हणाल तर अगदी 1 वर्षापासून ते मुलगा जॉबला असेल, त्याचं लग्न झालेलं असेल तरीही तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकतात। कारण
प्रत्येक आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरीही त्याचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं. तर वयाचं या ठिकाणी बंधन नाही. फक्त 1 वर्षाच्या आतल्या मुलांचं शक्यतो करू नका. त्यांना बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन बसवावं लागेल, त्याकरिता सांगत आहे. पण मुलगा समजदार असेल तर मग नक्कीच करा. लहान बाळांसाठी, तान्ह्या बाळांसाठी तुम्ही काय करू शकतात हे देखील पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा, आता मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, जेणेकरून दिवे उतरवणारी म्हणजेच आईचं तोंडही पूर्व किंवा पश्चिमेकडे होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे. त्यानंतर काय करायचं की हे जे कणकेचे दिवे तुम्ही बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा मग आपलं तिळाचं तेल असतं ते टाकायला हरकत नाही आणि अशा पद्धतीने हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मोहरी असेल तर ती मोहरी, पिवळी जी मोहरी असते ना, ती देखील तुम्ही या दिव्यांमध्ये किंवा तेलांमध्ये टाकू शकतात. त्या व्यतिरिक्त काळे तीळ टाकू शकतात. आणि मग हे जे दिवे आहे ते मुलांवरून आपण जसं मुलांचं औक्षण करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला हे 7 वेळेस करायचं आहे. आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे की जे काही निगेटिव्हिटी माझ्या मुलांमध्ये असेल किंवा मुलांमध्ये बघा कधी कधी खूप चिडचिडपणा होतो किंवा अनपेक्षित घटना त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा घडत असतात किंवा सातत्याने ते आजारी पडत असतात किंवा इथून पुढे भविष्याच्या बाबतीत तशा गोष्टी घडू नये याकरता आपल्याला अशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे. ते दिवे ओवाळताना 7 वेळेस ते 5 कणकेचे दिवे जे आहेत ते मुलांवरून उतरवायचे आहे. आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत ते एखाद्या झाडाखाली, पिंपळाचं झाड जर जवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवू शकतात. आता जाताना ते पेटतेच असायला हवे असं काहीही नाही. ते जर विझले तरीही तुम्ही तशाच पद्धतीने घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. किंवा दुसरं एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा प्रकारे कणकेचे दिवे ठेवून दिले तरीही चालणार आहे. अगदी तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही, तुम्ही खूप उशिरा हा उपाय करत आहात, तर मग काय करायचं, तर मग तुमची गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी जे दिवे आहे बाहेर ठेवून देऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात. पण शक्य असेल तर झाडाखाली नेऊन ठेवा. अगदी शक्य नसेल तर मग तुम्ही ते बाहेर ठेवा. फक्त मग उतरवल्यानंतर ते घरात ठेवू नका, तर तुम्ही ते बाहेर ठेवा, म्हणजे गॅलरीत ठेवा किंवा तुमच्या गच्चीवर ठेवा, अंगणामध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या. अशा पद्धतीने हा कणकेच्या दिव्यांचा जो उतारा आहे तो तुम्हाला मुलांवरून करायचा आहे. आता एक लक्षात घ्या, आपण जे दुसरे उतारे आहेत मग ते तिळाचे असेल किंवा नारळाचे असेल ते आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो. पण हा कणकेचा दिव्यांचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशीच करता येतो. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. आज काही केलं तर मग तुम्हाला सरळ पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल. त्यामुळे शक्यतो हा उपाय करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या आतल्या बाळांसाठी तुम्ही हा उपाय करू नका. तर बघा, बाळ छोटं असतं, एकदमच त्याला बसता वगैरे येत नाही. मग दुसऱ्या व्यक्तीला त्याला मांडीवर घेऊन बसावं लागतं. म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा नाही. पण ते मुलंही त्रास देत असेल तर त्यावरून तुम्ही तिळाचा उतारा करू शकतात. म्हणजे काळे तीळ जे आहे ते त्या तान्ह्या बाळावरून तुम्ही 7 वेळा फिरवू शकतात आणि त्यानंतर ते उत्तर दिशेला ते तीळ तुम्ही टाकून द्यायचे आहे. या व्यतिरिक्त मीठ, मोहरीने देखील तुम्ही बाळाची दृष्ट काढू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही बाळाची दृष्ट काढली तर निश्चितच आपल्या बाळाला जी दृष्टी लागत असते ती निघून जाईल आणि बाळांना जी दृष्ट लागते ती फक्त बाहेरीलच व्यक्तीची लागते असं काही नाही. आपल्या घरामध्ये देखील आपण बाळाचं कौतुक करत असतो. आपलीही दृष्ट त्याला लागत असते, नजर लागत असते आणि म्हणून ती नजर वारंवार निघून जाण्यासाठी तान्ह्या बाळाची जर तुम्ही रोज दृष्ट काढायला हवी. पण जे मोठं मूल आहे त्याची कमीत कमी अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी दृष्ट ही आवर्जून काढायला हवी. फक्त दृष्ट काढताना तिळाने किंवा मीठ मोहरीने तुम्ही इतर वेळेस काढू शकता. आणि दीप अमावस्येनिमित्त कणकेच्या दिव्यांचं जे काही आपण सांगितलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही आजच करू शकतात.
तर हे उपाय तुम्ही आज करून पहा. त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला 100% मिळणार आहे. मुलांमध्ये जो काही बदल दिसणार आहे तो तुमच्यासमोर असणार आहे. फक्त एखादी गोष्ट करताना मी सांगते किंवा दुसरं कोणीतरी सांगते म्हणून करू नका. तर तुम्ही विश्वासाने करा आणि मग तुम्ही तो स्वतः अनुभव घ्या. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही तेही कमेंट करून विचारू शकतात. त्याचं उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातच विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.